आपण पाहताय अस्रा मीडिया, वाचाल तर वाचाल। राज्यातील 14 कोटी जनतेच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी दिवसरात्र कार्यरत असलेले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी हिवरखेड इथं शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित भव्य जाहीर सभेतून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत। हिवरखेड, तेल्हारा, अकोट, बार्शी टाकळी, मूर्ती जपून आदी नगर परिषदांच्या उमेदवारांचं संयुक्त शक्ती प्रदर्शन होणार असल्यानं ही सभा केवळ राजकीयच नाही तर आगामी निवडणुकीच्या दिशेनं विजयाचा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं चित्र यावेळी राजकीय वर्तुळात दिसत आहे। पालिकांना विकासाच्या नवीन युगात नेण्यासाठी आणि सर्व शहराचा चेहरा बदलण्यासाठी हिवरखेड इथं ही सभा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या विकासाभिमुख निर्णयांचा थेट फायदा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार हाच सर्वोत्तम पर्याय असून विकास हवा असेल तर शिवसेना शिवाय पर्याय नाही असा संदेश जनतेकडूनही स्पष्ट जाणवत आहे। सभेच्या तयारीसाठी संपर्क प्रमुख तथा उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हा प्रमुख व माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी सभापती तथा जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा प्रमुख अश्विन नवले, महिला जिल्हा प्रमुख उषा विरक, महिला जिल्हा प्रमुख रेखा राऊत, युवती जिल्हा प्रमुख खुशी भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 2000हून अधिक कार्यकर्ते मैदानात उतरले असून संपूर्ण तालुक्यात निवडणुकीचा उत्साह उसळला आहे। नगर परिषदेशी विकास हवा, शिंदे साहेबांचं नेतृत्व हवे आणि आमचे उमेदवार निवडून हवे अशी भावना नागरिकांमध्ये दिसत असल्याने सर्व नगर परिषदेत शिवसेनेचे उमेदवार विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील असा आत्मविश्वास पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे। राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असून आजची सभा हा जनतेच्या विकासनिष्ठ भूमिकेचा दणदणीत पुरावा ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे आदर्श स्थान आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब उद्या दिनांक 29/11/2025 ला हिवरखेड येथील नगरपालिकेची जाहीर सभा मध्ये येणार आहे। त्या सभेमध्ये मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोट, हिवरखेड, तेल्हारा आणि इतर सर्व उमेदवार, नगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि अकोल्याची मोठ्या संख्येने जनसंख्येने 2 वाजता 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व उमेदवारांना शुभेच्छा द्यावी व आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची सभेमध्ये उपस्थित राहावी ही सर्व अकोलावासियांना नम्र विनंती। 2 वाजता 29 तारखेला शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। येणाऱ्या 2 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्यांच्या प्रचाराकरिता आमचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री हे 2 तारखेला येणार आहेत। या 29 तारखेला येणार आहे 2 वाजता। तरी त्या दिवशी सर्व परिसरातील जिल्ह्यातील सर्वांनी त्या सभेसाठी हजर राहावं। दुसरं माझी विनंती आहे की आमचे जे तेल्हारा, हिवरखेड, अकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी या 5ही नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। त्याच्यात आमची निशाणी धनुष्यबाण आहे। या धनुष्यबाणावर शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो। येत्या 2 तारखेला आपल्या 5ही ठिकाणचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करावे। उद्या दिनांक 29 रोजी हिवरखेडला सन्माननीय आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा दुपारी 2 वाजता होणार आहे। तरी तमाम जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना, शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की या सभेकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून
जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती या ठिकाणी करतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.